हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 पाहणार आहोत. मोटिवेशन. त्याच्यामध्ये आपल्याला मीनिंग, कन्सेप्ट, इम्पॉर्टन्स, एक्स्ट्रिन्सिक अँड इंट्रिन्सिक मोटिवेशन, त्याचबरोबर थेरीज ऑफ मोटिवेशन, मॅस्लोज नीड हेरार्ची थेरी, अशा इतर ज्या काही थेरीज आहेत त्या युनिटमध्ये त्या स्टडी करावयाच्या आहेत. त्यापूर्वी आपण इंट्रोडक्शन पाहूया. Motivation is productivity factor in industry. It is the sum total of managerial science. The most important task of the management is to get the work done by subordinates and achieve results. Getting the work done depends mainly on whether a person has been motivated to do it. It aims at influencing the behavior of subordinates for better performance and achieving the desired results. म्हणजे मोटिवेशनला काय म्हटलेलं आहे तर प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर इन इंडस्ट्री. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये त्याच्याकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं तर प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर आपल्याला प्रोडक्शनसाठी आवश्यक असणारा हा एक घटक आहे. ज्या पद्धतीने आपल्याला मॅन, मटेरियल, मनी याची गरज असते त्याच पद्धतीने मोटिवेशनची सुद्धा गरज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मॅनेजरियल सायन्स आहे एक प्रकारचं, म्हणजे व्यवस्थापकीय शास्त्र आहे ते. द मोस्ट इम्पॉर्टंट टास्क ऑफ मॅनेजमेंट वर्क डन बाय सबऑर्डिनेट्स अचीव रिझल्ट्स. म्हणजे जे काही सबऑर्डिनेट्स आहेत त्या ठिकाणी अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आहे तो काय करतो, त्याला जर तुम्ही मोटिवेट करत असाल तर ते त्याच्या कामातून चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळवून देत असतात. म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम आहे ते कशावरती डिपेंड आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मोटिवेशनवरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या विद्यार्थ्याला मोटिवेट करत असू तर तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला लागतो किंवा त्याला इतर ठिकाणी कोणकोणते त्याचे कलागुण आहेत त्यांना वाव मिळतो. म्हणजे आपण त्याला काय करत असतो, मोटिवेट करत असतो. जर तुम्ही त्याला मोटिवेट केलं नाही तर तो विद्यार्थी तसाच राहतो, या वर्गातून पुढच्या वर्गात फक्त पासिंगचं काम करत असतो. तो फक्त पासिंग पुरताच अभ्यास करतो. त्याला समजलं की आपल्या कलागुणांना वाव मिळत आहे तर तो आणखी कार्यप्रेरणेमुळे काम करायला तयार होतो, अभ्यास करायला तयार होतो, नवनवीन संधींचा शोध तो घेत असतो. The main problem in maximizing the human performance is the level of motivation. The success of a manager in modern times heavily depends on his ability to inspire his subordinates to work hard for attainment of organizational goals. The performance of a group of employees depends on three factors such as ability of employees, level of motivation and technology. म्हणजे एखादा मॅनेजर असेल किंवा एखादा कर्मचारी असेल तर तो कशामुळे चांगल्या पद्धतीचं काम करतो तर मोटिवेशनमुळे तो करत असतो. त्याला एक प्रकारची क्षमता निर्माण होते, प्रेरणा निर्माण होते तुम्ही जर त्याला मोटिवेट करत असाल. आणि त्या मोटिवेशनमधून तो काय करतो तर हार्ड वर्किंग करायला तयार होतो. का तर ऑर्गनायझेशनल गोल आहेत ते आपल्याला अचीव करायचे आहेत हे त्याच्या लक्षात असते. द परफॉर्मन्स ऑफ ए ग्रुप डिपेंड्स ऑन थ्री फॅक्टर्स. म्हणजे ग्रुप परफॉर्मन्स कशावरती डिपेंड आहे. फर्स्ट, ॲबिलिटी ऑफ एम्प्लॉई, म्हणजे त्या एम्प्लॉईमध्ये असलेली एक प्रकारची कार्यक्षमता. आणि लेवल ऑफ मोटिवेशन, म्हणजे कशा पद्धतीने त्याला मोटिवेट केलं जातं कंपनीमधून त्याच्यावरती ते डिपेंड आहे. आणि थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजी, म्हणजे कोणत्या पद्धतीची टेक्नॉलॉजी तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये किंवा प्रोडक्शनसाठी यूज करत आहात त्याचा डिफेक्टसुद्धा या वर्किंगवरती होत असतो. आणि त्याच्यामधूनच काय होतं तर तुमच्या जे काही अचिव्हमेंट आहेत, गोल्स आहेत बिझनेसचे ते कंप्लीट होत असतात. एक त्यांनी फॉर्म्युला सांगितलं आहे की परफॉर्मन्स इज इक्वल टू ॲबिलिटी इंटू टेक्नॉलॉजी इंटू मोटिवेशन. Out of the three factors, technology can be purchased in the market. Men have enormous potential, hence the only decisive aspect to raise the performance is motivation of the personnel in the organization. After see the meaning, the term motivation can be traced to the Latin word mover, which means to move. In order to understand the concept of motivation, we have to understand
3 टर्म्स मोटिव्ह, मोटिवेटिंग अँड मोटिवेशन. म्हणजे मोटिवेशन हा शब्द कुठून आलेला आहे तर लॅटिन वर्ड मूवर आहे, त्याच्यापासून मूव, टू मूव असा त्याचा अर्थ होतो. इन ऑर्डर टू अंडरस्टँड कन्सेप्ट, त्याच्यामध्ये कोणते 3 पॉईंट आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी आहेत, मोटिव्ह, मोटिवेटिंग आणि मोटिवेशन. Motivation is a planned managerial process which stimulates the people to work to the best of their capabilities by providing them with motives which are based on their unfulfilled needs. Motives stimulate and guide people to action. Motivation involves arousing needs and desires in people to initiate and direct their behavior in purposeful manner. म्हणजे हेतुपूर्वक आपलं काम करून घेण्यासाठी आपल्याला मोटिवेशन यूजफुल आहे. आणि मोटिवेशनमुळे प्रत्येक काम हे बेस्ट क्वालिटीचं होऊ शकतं. त्याच्यातून क्षमतांची निर्मिती होऊ शकते किंवा त्यांच्या क्षमतांना वाव मिळू शकतो आणि अधिकाधिक कार्यक्षमतेने प्रत्येक कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग काम करायला चालू करतो.